नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. नगरसेविका कमल नामदेव टकले व युवा उद्योजक स्वामी भक्त पैलवान मयूर टकले यांच्या सौजन्याने MSRTC व NCMC या ST प्रवाशांसाठी डिजिटल स्मार्ट कार्डचा कॅम्प सानेआळी विष्णू मंदिर तळेगाव दाभाडे येथे दिनांक 26 व 27 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कॅम्पविषयी जाणून घेऊयात. आज जो आपण हा NSFC स्मार्ट कार्ड आवश्यक हा कॅम्प जो भरवलेला आहे, हा याचं महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू केलेला आहे. म्हणजे त्यांना PCMCने पुढे प्रवासासाठी जे काय त्यांना फुल तिकीट लागते त्याच्यामध्ये त्यांना त्याचा उपयोग होऊन महाराष्ट्र शासनाच्या याच्यातून त्यांना 50% त्यांना जाता येईल, प्रवास करता येईल. या अनुषंगाने नागरिकांची गैरसोय व्हावा नाही म्हणून या अनुषंगाने आम्ही इथे हा कॅम्प घेतलेला आहे. हा कॅम्प किती दिवस आहे आणि लोकांचा या अशा पावसामध्ये कसा प्रतिसाद आहे या कॅम्पला? आता हा कॅम्प आपल्याकडे 26 आणि 27 तारखेला आहे. आज रविवार आणि उद्या सोमवार हा 2 दिवस कॅम्प आहे आणि पाऊस असून सुद्धा महिलांचा चांगल्या प्रकारे, वृद्ध वयस्कर लोकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. म्हणजे ती गरज आहे. बरं, आज आणि उद्या 2 दिवस हा कॅम्प आहे, तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तू जनतेला काय आवाहन करशील आणि हा एक्झॅक्ट कॅम्प कुठे आहे याचा पत्ता पण पूर्ण? आपला हा कॅम्प 2 दिवसासाठी सानेआळी तळेगाव दाभाडे विष्णू मंदिरामध्ये लावलेला आहे. तर 26 आणि 27 तारखेला 2 दिवसात सगळ्यांनी येऊन जो पास आपण काढून देतोय तर तो घ्यावा. नगरसेविका कमलताई टकले आणि आमचे बंटी अण्णा टकले यांच्या सहाय्याने सानेआळी तळेगाव दाभाडेमध्ये विष्णू मंदिर येथे ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी NCMC कार्डचा कॅम्प घेण्यात आलेला आहे. तरी इथल्या जवळपासच्या महिला त्यांना जास्त त्रास होऊ नये आणि तसंच ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रास होऊ नये तसे अण्णांनी सगळी इथे सोय केलेली आहे. आणि अण्णांचं एवढं आहे की त्यांना एक शब्द जरी बोलला आम्ही की अण्णा आपल्या इथे या एरियामध्ये असं करायचं आहे, त्या एक शब्द लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी कॅम्प इथे तयारी केली आणि तो कॅम्प इथे त्याचं हे केलं. तसंच सगळ्या महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा ही विनंती. माझं नाव रुपाली कुमावत. या कॅम्पसाठी लागणारे डॉक्युमेंट फक्त आधार कार्ड आणि येताना मोबाईल नंबर सोबत घेऊन यावे, एवढे डॉक्युमेंट लागतात. आणि स्वतः व्यक्ती ज्याचं करायचं ते व्यक्ती स्वतः लागेल. याच्यासाठी काही थंब इम्प्रेशन किंवा काही फोटो वगैरे घेतात? नाही, थंब घेतला जातो. जो स्वतः व्यक्तीने त्याचा थंब घेतला जातो आणि आधार कार्ड. आणि या पासचं खरं उपयोग काय आहे किंवा हे खरंच गरजेचं आहे का? काय यासाठी आपलं हे NCMC कार्ड म्हणजे लेडीजला 50% आरक्षण होतं आधी, पण आता हे कंपल्सरी कार्ड असल्यामुळं हे 50% आरक्षण कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि 13 वर्षाच्या पुढं प्रत्येक लेडीजने काढायचं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत. मयूर टकले साहेब नगरसेवक यांनी आमची भरपूर सोय केली. जवळपास सगळं ओके. तर आज तुम्ही इथे कशासाठी आलाय बाबा? आधार ते STचं पास काढण्यासाठी. बरं, मग हे STचं पास तुम्हाला घरापासून जवळ पडलं? जवळ पडलं, 15 म्हणजे 1-अर्धा किलोमीटर. नमस्कार. आज कमलाताई टकले आणि मयूर टकले यांच्या माध्यमातून ST स्मार्ट कार्ड योजनेसाठी सोय केलेली आहे. मी 2 वेळा मागे 2 कॅम्प झाले. फार भयंकर गर्दी होती आणि काही शिस्त नव्हती. आम्ही 4-4, 5-5 तास तिथे थांबलो, परंतु परत यावं लागलं. तर आज इथे त्यांनी ह्यांच्या माध्यमातून खूप छान सोय केली आहे. पावसामुळे पण त्रास नाही आहे, काही नाही आहे. त्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद. नगरसेविका कमलताई नामदेव टकले यांच्यातर्फे आज हे ST महामंडळाची सुविधा केलेली आहे. तरी महिलांसाठी अर्ध तिकीट हे खूप उपयुक्त आहे आणि आमच्यासारख्या 80 वर्षाच्या लोकांना तर फ्री आहे. नगरसेविका कमलताई टकले यांनी हे सुविधा उपलब्ध केली आपल्याला STच्या महामंडळ ह्याच्यातर्फे. तर आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा त्याचा आणि सगळ्यांनी हे करण्यासाठी यावं. आपलं फोन नंबर वगैरे घेऊन आणि आधार कार्ड घेऊन येण्यासाठी. धन्यवाद. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.